सितारे जमीन पर हा चित्रपट अशा खास मुलांची कथा सांगतो ज्यांच्या जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा सामान्य माणसांपेक्षा देखील वेगळा पण तितकाच सुंदर आणि गहिरा आहे। हे सितारे जे समाजाच्या चौकटीत बसत नाहीत, त्यांच्यातील प्रतिभा, भावना आणि संघर्ष उलगडत जातात ते एका प्रेरणादायी प्रवासात। हा सिनेमा केवळ अपंगत्वावरती भाष्य करत नाही, तर त्यामागील संवेदना, आत्मभान आणि आत्मसन्मान यांच्या पडद्यावरती अत्यंत हळूवारपणे मांडला जातो। आमिर खानचा संवेदनशील दृष्टिकोन आणि कलाकारांचा प्रभावी अभिनय यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयाला भिडतो आणि नव्या आशेचा किरण दाखवतो। भारतीय चित्रपटसृष्टीत अंडरडॉग कथा म्हणजे नेमकं काय, तर ते म्हणजेच यशाचं स्वप्न नव्हे तर प्रत्येक अपयशातून उभं राहण्याचा दिलासादायक आणि प्रेरणादायी प्रवास असतो। या मुलांच्या प्रवासाबद्दल आणि या सिताऱ्यांमधल्या एका सिताऱ्याबद्दल जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनिरुद्ध गांधी, कॅमेरावरती आहेत आलेख चाळके। महा एमटीव्ही मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। सितारे जमीन पर ही एक अशीच कथा आहे जी मानवी मनाच्या खोलवरती स्पर्श करून जाते। ही गोष्ट आहे अशा 10 न्यूरोडायव्हर्स मुलांची ज्यांच्या मेंदूची जडणघडण वेगळी आहे, पण त्यांच्यातील सामर्थ्य, कुवत आणि भावना आहेत। फक्त ते पाहण्याचा दृष्टिकोन देखील वेगळा आहे। या मुलांचा एक बास्केटबॉल संघ तयार होतो आणि त्याचं प्रशिक्षण घ्यायला येतो एक असा कोच जो स्वतःच वैयक्तिक आयुष्याचा मार्ग चुकलेला आहे। या मुलांचं नेतृत्व करताना तो केवळ त्यांचा खेळ शिकवत नाही, तर त्यांच्याकडून तो माणूसपण, सहवेदना आणि पुन्हा आयुष्यावरती विश्वास ठेवण्याची जिद्द शिकतो। मुलं खेळात यशस्वी होतात का नाही यापेक्षा महत्त्वाचं हे ठरतं की या प्रवासात सगळेजण एकमेकांचा स्वीकार करतात, एकमेकांच्या सुखदुःखात अगदी सहज मिसळतात। ही शिकवण जी आत्मसात करता करता आपल्यासारख्या सामान्य समजणाऱ्या माणसांचं आयुष्य देखील थिट पडेल। आर.एस. प्रसन्ना यांच्या दिग्दर्शनातून आणि दिव्य निधी शर्मा यांच्या लेखनातून साकारलेला सितारे जमीन पर हा चित्रपट 2018 मधील स्पॅनिश चित्रपट कॅम्पिओन्सचा अधिकृत हिंदी पुनर्निर्माण जरी असला तरी त्याचं भावविश्व, संवेदन आणि मांडणी पूर्णपणे स्वतंत्र केल्याने हा चित्रपट मनाला भिडणाऱ्या प्रसंगांनी इतका समृद्ध वाटतो की प्रेक्षकांना केवळ एक गोष्ट पाहतोय असं वाटत नाही, तर अगदी सहज नकळतपणे त्या गोष्टीचा भाग बनला जातो। न्यूरोडायव्हर्सिटी सारख्या गुंतागुंतीच्या विषयाला सुलभतेने पण गांभीर्यानं हाताळताना ही कथा आपल्याला केवळ अडथळ्यांच्या पलीकडे पाहायला शिकवत नाही, तर त्या अडथळ्यात लपलेल्या संधी शोधायला भाग पडते। जिथं विजय ही अंतिम गोष्ट नसून प्रवासातले नातेसंबंध, स्वीकार आणि जिद्द हेच खरं यश ठरतात। चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे गुलशन अरोरा अर्थात आमिर खान, एक खवचट, रागीट, आयुष्यातील दिशाहीन झालेला असलेला हा माणूस जो दारूच्या नशेत धूत होऊन गाडी चालवताना पोलिसांच्या गाडीवरती आदळतो। या प्रकरणी न्यूरोडायव्हर्स मुलांच्या बास्केटबॉल संघाचं मार्गदर्शन करायचं अशी शिक्षा ठोठावली जाते। सुरुवातीला ना संघ त्याला स्वीकारतो ना तो या जबाबदारीला। यातून घडणाऱ्या मजेशीर प्रवासानंतर हळूहळू गुलशन त्या मुलांची बाजू समजून घ्यायला लागतो। त्याच्या समोर एकच प्रश्न उभा राहतो, आपल्यापेक्षा समजूतदार असणारी ही माणसं केवळ स्वतःच विश्व निर्माण करतात किंवा स्वतःच्याच विश्वात रमून जातात म्हणून आपण यांना असामान्य समजतो का? तर मग अशा बुजऱ्या विचारांची किंवा अशा बुजऱ्या मानसिकतेचा विचार करणारे आपण खरंच सामान्य आहोत का? इथून सुरुवात होते गुलशनच्या प्रवासाला। गुलशनने जमवलेल्या संघात आहेत वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील 10 विशेष मुलं। कुणी केसांचा रंग बदलण्याचा छंद असलेला मुलगा, तर कुणी अंघोळीपासून लांब पळणारा, कुणी नेहमी कान कुरवाळणारा, तर कुणी सतत रागात असणारी मुलगी। विशेष म्हणजे हे सर्व कलाकार खऱ्या आयुष्यातही न्यूरोडायव्हर्स असल्यामुळे त्यांच्या अभिनयात अस्सलता आहे। त्यांचा अंगभूत सहजतेमुळे संपूर्ण चित्रपट एकदम नैसर्गिक वाटतो। यावरून एक प्रसंग विशेष अधोरेखित करावासा वाटतो, जिथं गुलशन आपल्या पत्नीला सांगतो की मला बाप नाही व्हायचं, मला भीती वाटते उद्या माझाही मुलगा ह्यांच्यासारखा जन्माला आला तर। हे सगळं सुनील, त्यांच्यातल्याच एक, हे सगळं काही ऐकतो आणि गुलशनला एवढंच सांगतो, मलाही वाटतं माझा मुलगा माझ्यासारखा जन्माला येऊ नये। हे वाक्य बोलताना त्यात इतकी सहजता होती की एका क्षणात असं वाटतं आपल्यापेक्षा याचं दुःख फार मोठं आहे, तरी आपण आपली दुःख कुरवाळत बसतो। गुलशनच्या आयुष्यात त्याची पत्नी म्हणजे जेनेलिया डिसूजा आणि आई डॉली अहलुवालिया यांची भूमिका खूपच महत्त्वाची आहे। गुलशनच्या चुकीच्या सवयींवरती त्यांनी नेहमीच संयमी पण ठाम पद्धतीने प्रतिक्रिया दिली। पण सर्वात मोठा बदल घडतो तेव्हा जेव्हा तो या 10 मुलांकडून शिकायला लागतो। सहकार्य, धैर्य, स्वीकार आणि संवेदना।
त्याचं कोच म्हणून येणं हे त्यांच्या बदलासाठी जितकं गरजेचं होतं, तसंच या मुलांचं अस्तित्व त्याच्या जीवनाला दिशा देण्यासाठी तितकंच आवश्यक होतं. आमिर खान आपल्याला याआधी तारे जमीन पर यामध्ये भावनिक भूमिकेत दिसला होता, पण सितारे जमीन पर मध्ये तो पूर्णपणे वेगळ्या पद्धतीनं प्रेक्षकांशी जोडला जातो. स्वतःच्या कमतरता स्वीकारणारा हा इतरांमधील गुण ओळखणारा आणि त्यांच्याशी जुळवून घेणारा गुलशन प्रेक्षकांच्या मनात हळूहळू आपली जागा बनवण्यात यशस्वी ठरतो. या चित्रपटाचं एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे त्यातील तारे. हे 10 विशेष कलाकार त्यांच्या अभिनयात कुठेही बनावटपणा जाणवत नाही. ते जसे आहेत तसेच पडद्यावरती दिसतात आणि यामुळेच ते प्रेक्षकांना अधिक जवळचे वाटतात. या चित्रपटात आपल्याला केवळ मनोरंजन मिळत नाही, तर समज, संवेदना आणि सहवासाची जाणीव होते. भारतीय सिनेमात विशेष गरजा असलेल्या कलाकारांना प्रामाणिक संधी देण्याचं प्रमाण फारच कमी आहे. याआधी आहान, रेनबो जेली यांसारख्या काही चित्रपटांनी अशा प्रयत्नांना चालना दिली होती, पण सितारे जमीन पर या प्रवाहाला अधिकच व्यापक आणि भावनिक ठसा देते. शेवटी सितारे जमीन पर ही एक केवळ बास्केटबॉल संघाची कथा नाही, तर ती आहे संघर्षाच्या पलीकडचं सत्य स्वीकारण्याची, आपल्या मर्यादांशी मैत्री करण्याची आणि त्या पार करून उभं राहण्याची जिवंत कहाणी. या चित्रपटातला एक असा सितारा ज्याच्याबद्दल बहुतांश लोकांना कल्पना नसावी, तो सितारा म्हणजे ऋषी, अर्थात सितारे जमीन पर मधला शर्माजी. ऋषीच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा त्याच्या बालपणीपासूनच ठरला होता. त्याच्या पालकांनी घेतलेला एक छोटासा निर्णय, तो म्हणजे ऋषीला डाऊन सिंड्रोम असल्याचं लक्षात आल्यानंतर कोणीतरी त्याच्या पालकांना सांगितलं की पोहणं ही एक अशी क्रिया आहे जी डाऊन सिंड्रोम असलेल्या मुलांसाठी शारीरिक व मानसिक दृष्ट्या खूप फायदेशीर ठरते. या सल्ल्याचा गांभीर्याने विचार करून त्यांनी ऋषीला पोहण्याच्या क्लासेसमध्ये दाखल केलं. पण सुरुवात काही सोपी नव्हती. ऋषीला पाण्याची भीती वाटायची. त्याच्या पायांनी पहिल्यांदा जलाशयाला स्पर्श करायला तब्बल 8 महिने लागले. पण या 8 महिन्यातच त्याच्या आतील धैर्याने, संयमाने आणि सततच्या प्रयत्नांमुळे त्याने हळूहळू पाण्याशी मैत्री करायला सुरुवात केली. वेळ गेल्यावरती तो इतका सराव झाला की तो नुसता पाण्यात उतरत नव्हता, तर पाण्यात सहजतेने पोहत होता. या प्रयत्नाचं फळ त्याला 1999 मध्ये मिळालं, जेव्हा त्यानं अमेरिकेत पार पडलेल्या स्पेशल ऑलिम्पिक वर्ल्ड गेम मध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. तिथं त्याने पोहण्याच्या स्पर्धेमध्ये एक सुवर्ण पदक आणि रौप्य पदक मिळवून देशाचा झेंडा अभिमानानं फडकावला. हे केवळ त्याचं वैयक्तिक यश नव्हतं, तर त्याच्या पालकांच्या विश्वासाचं, त्याच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाचं आणि समाजाच्या आशेचंही प्रतीक होतं. यशाची ही वाटचाल तिथंच थांबली नाही. केवळ विशेष मुलांमध्येच नव्हे, तर सामान्य स्पर्धकांमध्येही ऋषीनं स्वतःला सिद्ध केलं. तो केवळ 17 वर्षाचा असताना त्यानं सामान्य मुलांसोबत पोहण्याच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि पहिल्या क्रमांकावरती आला. हे त्याच्या मेहनतीचं आणि आत्मविश्वासाचं जिवंत उदाहरण होतं. तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या महा MTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.